पक्षांतर्गत नाराजी, जनतेच्या मनात सरकारबद्दल वाढलेला असंतोष, देशात खलिस्तानांना दिलेलं संरक्षण, आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडत चाललेले संबंध, देशात वाढलेली बेरोजगारी सोबतच वाढत चाललेली महागाई, यामुळे अखेर कॅनडाचे 53 वर्षीय पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे। नुकतीच त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे। पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लगेचच लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा देखील राजीनामा दिला आहे। आता नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत जस्टिन ट्रूडो हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहणार आहेत। पण नेमकं असं काय घडलं की ट्रूडो यांना राजीनामा द्यावा लागला? चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। 2015 साली कॅनडात झालेल्या निवडणुकीत जस्टिन ट्रूडो यांनी दमदार प्रचाराच्या जोरावर विजय मिळवला। 338 पैकी तब्बल 184 जागा जिंकता आल्या। इतक्या प्रमाणात जागा मिळवणे हे लिबरल पक्षाचं नशीब चमकवणारी बाब होती, कारण यापूर्वी म्हणजेच 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत लिबरल पक्षाला केवळ 34 जागा जिंकता आल्या होत्या। यावरून आपण अंदाज लावू शकतो की जस्टिन ट्रूडो यांनी केलेला प्रचार किती दमदार असू शकतो। त्यानंतर जस्टिन ट्रूडो यांनी मागे फिरून पाहिलं नाही। पुढील निवडणुकीतही त्यांनी दमदार विजय मिळवला। मात्र जस्टिन ट्रूडो यांना जसजसा विजय मिळत गेला तसतसे पुढे जाऊन त्यांची धोरणं कमकुवत होऊ लागली। त्यामुळे लिबरल पक्ष पुन्हा जुन्या वाटेवर चालू लागला आणि परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचली की ट्रूडो यांना फक्त पंतप्रधान पदाचाच नाही तर लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला। दुसरीकडे खलिस्तानी समर्थकांनी देखील ट्रूडो यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय। न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग जिमी धालीवाल यांनी पाठिंबा काढून घेत ट्रूडो यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जस्टिन ट्रूडो यांनी कॅनेडियन नागरिकांची निराशा केली आहे। त्यांनी फक्त स्वतःवर आणि त्यांच्या राजकीय भविष्यावर लक्ष केंद्रित केलं आहे। तसंच त्यांचा लिबरल पक्ष देखील स्वार्थी आहे। हा पक्ष जनतेचा नाही तर स्वतःचा विचार करतो आणि म्हणून आम्ही आमचा पाठिंबा काढून घेत आहोत, असं जगमीत सिंग धालीवाल यांनी म्हटलं आहे। असं म्हटलं जातं ट्रूडो यांच्या राजकीय प्रवासात जगमीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका आहे। अशातच त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर ट्रूडो यांचा राजकीय प्रवास संपुष्टात आला आहे आणि म्हणूनच त्यांनी आपला राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे। ट्रूडो यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयामुळे ते देशांतर्गत राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन्हीकडे अपयशी ठरले, ज्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता। आपल्या कार्यकाळात त्यांनी खलिस्तानींना सुरक्षा देत भारताविरुद्ध राजकारण देखील सुरू केलं। कॅनडाच्या भूमीत भारताविरोधी कारवाया करणाऱ्या कट्टर खलिस्तान्यांविरुद्ध ट्रूडो यांनी कधीच कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही। तसंच कॅनडात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावर देखील ट्रूडो यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा कोणतंच भाष्य देखील केलं नाही। कॅनडात हिंदूंची धार्मिक स्थळे तोडण्यात आली, मात्र त्यावेळीही ट्रूडो यांनी ठरवून मौन बाळगले। खलिस्तानींच्या या कृतीवर त्यांनी कोणतेही पाऊल न उचलता त्यांनी उलट त्यांचा बचावच केला आणि संरक्षण देखील दिले। ट्रूडो यांच्या कुरापती कारवायांमुळे कॅनडातील जनतेत त्यांच्या विरुद्ध प्रचंड अविश्वास वाढला, तसंच त्यांच्या पक्षात देखील फूट पडू लागली। दुसरीकडे भारतातून फरार झालेला दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी ट्रूडो यांनी भारतीय एजन्सींना जबाबदार धरलं। कोणतेही ठोस पुरावे सादर न करता त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आणि यामुळे भारत व कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध पराकोटीचे ताणले गेले। दोन्ही देशांनी आपापल्या राजदूतांना पुन्हा आपल्या देशात बोलवलं। एवढंच काय तर कॅनडाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारा फास्ट ट्रॅक व्हिसा देखील रद्द केला। त्याचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला, कारण कॅनडात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यांच्या याच निर्णयांमुळे ट्रूडो यांची कॅनडातील लोकप्रियता कमालीची घसरली। अशा स्थितीत जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवणे कठीण होण्याची चिन्ह दिसत आहेत। यामुळे पक्षातील नाराजी वाढली व पक्षातील बऱ्याच सदस्यांनी उघडपणे त्यांच्या विरुद्ध भूमिका घ्यायला सुरुवात केली। अशा स्थितीत पक्षातून त्यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत गेला। फक्त भारतासोबतच नाही तर जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात
अनेक देशांशी कॅनडाचे संबंध बिघडलेले पाहायला मिळतात. भारतावर निशाणा साधत त्यांनी इस्रायल आणि नेतान्याहू यांच्याबद्दल देखील वक्तव्य केली. ट्रुडो यांनी उघडपणे नेतान्याहू यांना अटक करण्याची भाषा केली होती. जर नेतान्याहू त्यांच्या देशात आले तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वॉरंटनुसार त्यांना अटक करू असं बालिश विधान त्यांनी केलं होतं. नेतान्याहूंवरील त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका देखील संतप्त झाली आणि जर ट्रुडो यांनी असं काही केलं तर आम्ही त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था नष्ट करू अशी धमकी अमेरिकेनं दिली होती. यामुळे कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांशी संबंध बिघडत गेले आणि त्यांच्यावर पक्षातूनच राजीनामा देण्याचा दबाव आणखी वाढत गेला. तसंच दुसरीकडे अमेरिकेत ट्रम्प सरकार सत्तेत आल्यानंतर देखील त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ट्रम्प व ट्रुडो यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. ट्रम्प यांनी अनेक वेळा ट्रुडो यांची डाव्या विचारसरणीचे वेडे म्हणत खिल्ली उडवली आहे. तसंच आपलं सरकार अमेरिकेत आल्यानंतर कॅनडाला अमेरिकेचं 51वं राज्य बनवणार असल्याची देखील त्यांनी घोषणा केली होती. अशा स्थितीत त्यांनी ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील बोललं जाते. आता ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पॉलिएव्ह यांना कॅनडाच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे. तसेच आता लिबरल पार्टीसमोर पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्याचे आव्हान असेल. एकंदरीतच ट्रुडो यांचा राजीनामा कॅनडाच्या राजकीय परिस्थितीत एक मोठा बदल ठरू शकतो. अशातच लिबरल पार्टीला नव्या नेतृत्वाखाली आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाला टक्कर देण्यासाठी प्रभावी रणनीती आखावी लागेल. तर ही होती जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामागची कहाणी. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.